नमस्कार. मार्गी स्टुडंट डेस्कमध्ये मी हर्षवर्धन भोईटे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मार्गी स्टुडंट डेस्कच्या वतीनं आयोजित केलेल्या पुस्तकांच्या बुक रिव्ह्यू संदर्भातील हे पहिल्या सत्रामध्ये आज आपण विजय नाईक यांच्या साऊथ ब्लॉक दिल्ली शिष्टाईचे अंतरंग या 2014च्या 369 पृष्ठ असलेल्या पुस्तकाबरोबरच शिष्टाईचे इंद्रधरू हे विजय नाईकांच्या 188 पृष्ठ असलेल्या 2018ला रोहन प्रकाशनानं पब्लिश केलेल्या पुस्तकासंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर वर्तमानकालीन ह्या दोन आंतरराष्ट्रीय किंवा शिष्टाई संदर्भातल्या पुस्तकांची गरज का निर्माण झाली असा प्रश्न आपल्याला या निमित्तानं पडू शकतो. तर खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर आता आपण कोविड पाश्चातल्या पार्श्वभूमी बघितली तर आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांचे व्हर्च्युअल मीटिंग हे आपण ऐकत असतो. पण ह्याच्या पलीकडेही परराष्ट्र धोरण असतं. त्या परराष्ट्र धोरणामध्ये अप्रत्यक्षरित्या काय गोष्टी घडतात, पडद्याच्या मागे असतील, पडद्याच्या पुढे असतील, कोणत्या प्रकारची शिष्टाई चालते, मग ती आंबा शिष्टाई असेल, डॉलर शिष्टाई असेल, पांडा शिष्टाई असेल, अशा विभिन्न शिष्टाई येत आहे. आणि अलीकडल्या काळात आपल्याला शिष्टाई म्हणजे ही फक्त अलीकडल्या आधुनिक काळातली बाब आहे असं आपल्याला वाटतं. पण खऱ्या अर्थानं शिष्टाई ही आपल्या सुंदरकांडामध्ये हनुमानांनी देखील केली होती. शिष्टाई महाभारतात आपल्या श्रीकृष्णानेही केली होती. कौटिल्याची शिष्टाई संदर्भातली माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला पाहिलं तर त्या ठिकाणी जे युरोपीय प्रतिनिधी भेटवस्तू घेऊन आले ते या शिष्टाईचा प्रकार आहे. पण ते आपल्याला माहीत नसतं ते कशा पद्धतीने ती शिष्टाई चालते, शिष्टाईचे विविध कांगोरे काय आहेत, विविध रंगी ही शिष्टाई कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेण्याचा यातनं प्रयत्न आलो. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासकांच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर हे कशासाठी गरजेचं आहे. तर याचा विचार करायला गेलं तर सर्वप्रथम आपण पाहिलं तर GS पेपर 2चा जो आपला पेपर असतो त्यामध्ये आपल्याला 60 ते 70 मार्कासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात प्रश्न येत असतात. दुसरी गोष्ट, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा जर वैकल्पिक विषय घेऊन आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असू तर त्यावेळेस देखील आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा किंवा त्या संदर्भातील शिष्टाईचा एक सखोल अभ्यास असणं गरजेचं असतं. त्या दृष्टीने ही दोन पुस्तकं महत्त्वाची आहेत. अलीकडल्या काळात केंद्रीय लोकसेवा आयोगानं निबंधासाठी जो 250 मार्काचा पेपर असतो त्यात 125 मार्क हे निबंधासाठी एक निबंध असतो. त्या निबंध हा विशेष करून आंतरराष्ट्रीय घडामोडींवर यायला लागलेला आहे. त्यामुळे त्या विषयाचा सखोल अभ्यास असणंही गरजेचं असतं. त्या दृष्टीने हे विचार महत्त्व ठरतात. आपल्याला इथिक्समध्येही एक छोटासा आंतरराष्ट्रीय नैतिकता नावाचा एक हे टॉपिक आहे. त्या दृष्टीनेही हा आपल्याला एकंदरीत माहिती ठरणार आहे. मग एकंदरीत ही आंतरराष्ट्रीय राजकारण असेल, ह्या जे परराष्ट्र धोरण असेल, शिष्टाईची माहिती करून घेत असताना मग विजय नाईक या अभ्यासकाचाच का आपण अभ्यास केला पाहिजे, काय वैशिष्ट्य आहे त्या अभ्यासकाचं याचा जर आपण विचार करायला गेलो तर विजय नाईक हे 1967 पासून दिल्ली स्थित एक मराठी पत्रकार आहेत. शिष्टाई संदर्भातील ज्या सततचे त्यांचं लिखाण आहे, जे विदेशातील नेते भारतात येतात किंवा भारतीय राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, नेते मंडळी हे विदेशात जातात त्यावेळेस जे आपली पत्रकारांचं शिष्टमंडळ असतील त्यात ह्यांचा समावेश असतो. ते आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयीच्या ज्या वार्तालाप असतात, चर्चासत्र असतात त्यामध्ये ह्यांचा स्वतःहून सहभाग असतो. आंतरराष्ट्रीय जे मुत्सद्दी आहेत त्या मुत्सद्द्यांची मुद्द्यांची चर्चा होते, त्यांच्याशी संवाद होतात, त्यांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी त्यांच्या घेतलेल्या मुलाखती या सर्व गोष्टींच्या समृद्ध अशा अनुभवातनं त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर विचार करायला गेलं तर ह्या लेखकांना युद्ध वार्ताहर म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. रॉबर्ट बिस्ट या पत्रकाराने म्हणलं होतं की मध्यपूर्वेतील धगधगत्या ह्याचं कथानक युद्ध वार्ताहर म्हणून आलेले वार्ताहर हे दुबई स्थित हॉटेलमध्ये बसून हे त्या भागातील पत्रकारिता करायला जातं. म्हणजे कात्रे बजाऊ किंवा हॉटेलिंग पत्रकार ह्याच्या बाहेर गेलेला हा लेखक आहे. कारण ह्यांनी 1971ला आपलं झालेलं पाकिस्तानचं युद्ध असेल, श्रीलंकेत झालेल्या आपल्या लिट्टेच्या कारवाया असतील, कारगिल युद्ध असेल, ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल, ईशान्येकडील सशस्त्र बंडाळी असेल, या सगळ्या गोष्टींचं स्वतः त्या ठिकाणी जाऊन वार्ताहन केल्यामुळे त्यांच्या त्या अनुभवाला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणतो आपण तशा पद्धतीने त्यांनी हे लिखाण केलेलं आहे. त्याचप्रमाणे यांनी विविध आपल्या पत्रकारांसंदर्भात ज्या या संघटना आहेत त्या संघटनाचे निमंत्रक, सदस्य किंवा अध्यक्ष अशा पदावर त्यांनी काम केलं आहे. मग ते प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया असेल, लोकसभा आणि राज्यसभेचे पत्रकार सल्लागार समिती असेल, इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डंट असेल, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना असेल, या सगळ्या संघटनांचे कुठं ते सदस्य आहेत, कुठं निमंत्रक आहेत, तर कुठं अध्यक्षपद म्हणून काम गाजवले. म्हणजे एक प्रकारे एक विश्वासार्ह असा परराष्ट्र संबंधांविषयीचा स्रोत हे आपल्या लेखकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यांच्या विविध पुस्तकांना पत्रकारिता करत असताना
प्रकाशन त्यांनी विविध पुस्तकं लिहिली आहेत, कादंबरी लिहिल्या आहेत. त्रिकोणसारखे कादंबरी असेल, मंडेलांच्या देशातून सारखं पुस्तक असेल, दक्षिण आफ्रिका द लँड ऑफ मंडेला यांसारख्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी ह्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी लिखाण केल्यामुळे ते महत्त्वपूर्ण ठरतं. तर एकंदरीत हा आपला जो 2 पुस्तकांचा आपण आढावा घेणार आहोत, तर साधारणतः आपण हा 4 टप्प्यात असणार आहे. या 4 टप्प्यामध्ये प्रथम दर्शनी राजधानी दिल्ली, शिष्टाईच्या पंढरीचे अंतरंग, म्हणजे आपली जी परराष्ट्र संवादातली जी यंत्रणा आहे, मग ते साऊथ ब्लॉक असेल, आपली परराष्ट्र सेवा असेल, त्या संदर्भात काम करणाऱ्या विविध संस्था असतील, या संदर्भातली माहिती आपल्याला ह्या पहिल्या विभागात पाहायला मिळणार आहे. दुसरा विभाग आपला हा परराष्ट्र सेवेचा इतिहास, मग आपली नेहरूंपासून सुरू झालेले आत्तापर्यंतचं जे परराष्ट्र धोरण कसा आकार घेत गेला, त्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्र्यांची भूमिका काय होती, प्रधानमंत्र्यांची भूमिका काय होती, त्या आपले राजदूतांची कशी भूमिका बजावून कशा पद्धतीने शिष्टाई केली, याचा आपण आढावा घेणार आहोत. आणि या आपल्या एकंदरीत सगळ्या चर्चेचा जो महत्त्वाचा गाभा आहे तो म्हणजे तिसरा भाग, मसुद्देगिरीच्या नाना तऱ्हा, म्हणजे विविध ज्या मुत्सद्देगिरी असतात, मग ती पिंगपॉंग डिप्लोमसी असेल, चेकबुक डिप्लोमसी असेल, यासारख्या ज्या डिप्लोमसी आपण बघतो, सप्रेमेटीची शिष्टाई, वैद्यकीय शिष्टाई, क्रीडा क्षेत्राची, ह्या सगळ्या शिष्टाई कशा आहेत, त्यामध्ये काय कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, त्या कशा पद्धतीनं त्या गोष्टी घडून आणल्या जातात किंवा घडल्या जातात, त्या मागची कारणं काय होती, त्यासाठी राबणारी यंत्रणा काय, याचा अभ्यास आपण या तिसऱ्या सत्रामध्ये करणार आहोत. याचबरोबर आपण जे शिष्टाईचे इंद्रधनु पुस्तक बघितलं की त्यामध्ये ज्या रोचक कथा आहेत, ते किस्से आहेत, कारण आपण बघतो की परराष्ट्र धोरण म्हणजे फक्त काय तर शाही भोजनं असतील किंवा मीटिंग असतील, ह्याच्या पुढे काय नाही. पण काही वेळेस मीटिंग संपल्याच्या नंतर हॉटेलमध्ये जमलेले हे परराष्ट्र सेवक ज्या वेळेस कचराकुंडीच्या विकेट करून बॉटलच्या साह्यानं क्रिकेट खेळू लागतात, त्यामुळे कशा पद्धतीच्या घटना घडतात, यासारख्या किस्स्यांनी हे परिपूर्ण असलेले हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चौथा विभाग आपला हा, जे आपले राजदूत आहेत, राजदूत परदेशात होते, त्यांना आलेले अनुभव असतील, महिलांसंदर्भातील परराष्ट्र धोरणातले काय मुद्दे घडलेले आहेत, त्यासाठी कोणत्या केसेस घडलेल्या आहेत, मग हेरगिरी कशी होती, त्यांच्यात जोखीम कशी असते, फक्त हे मजेचं किंवा एक वलय असलेलं क्षेत्र नाही, त्याच्या मागं जोखीम बी कशा पद्धतीची, कोणत्या पद्धतीच्या आपल्या हे असल्या पाहिजे, कौशल्य असली पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा यातनं आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत साऊथ ब्लॉकपासून, जे परराष्ट्र धोरण आहे आपलं, जे आपलं ज्यातून आपल्या सत्तेचं हृदय म्हटलं जातं. विजय नाईकांनी साऊथ ब्लॉकला सत्तेचं हृदय म्हटलंय, कारण या साऊथ ब्लॉकमध्ये आपले परराष्ट्र मंत्रालय असेल, प्रधानमंत्री कार्यालय असेल आणि संरक्षण मंत्रालय यांचं कार्यालय. तर येथून आपला हा भारताचं जे सुकाणू म्हणलं जातं की आपल्या राज्यकारभाराचं, ते तिथनं हाकलं जातं असं त्यांना म्हणायचं आहे. तर ह्यामध्ये परराष्ट्र धोरणाचा जर विचार करायला गेलं तर सर्वप्रथम नंबर लागतो तो आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचा. मग परराष्ट्र मंत्रालयाचं कामकाज कसं आहे, त्याची उतरत्या बाजनीनी अधिकाऱ्यांची रचना कशी आहे, तर सर्वप्रथम पाहिलं तर त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या ठिकाणी येतात ते परराष्ट्र मंत्री. सध्या वर्तमानकालीन आपले डॉक्टर एस जयशंकर हे आपले परराष्ट्र मंत्री आहेत. उपपरराष्ट्र मंत्री हे त्याच्या खाली काम करतात, आपण त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री म्हणतो. सध्या ते व्ही मुरलीधरन आहे. त्यानंतर परराष्ट्र सचिव, त्याच्या खाली आपले 2 सचिव असतात, एक पूर्व विभागासाठी आणि एक पश्चिम विभागासाठी. त्यानंतर आर्थिक संबंधासाठीचे एक सचिव असतो, अतिरिक्त सचिव, खास सचिव, सहसचिव, उपसचिव आणि संचालक, ही अशी उतरत्या भाजणीची रचना ही आपल्याला परराष्ट्र मंत्रालयात पाहायला मिळते. त्यानंतर आपण हे झाली भारतातील परराष्ट्र मंत्रालय, पण आपले संबंध सुधारण्यासाठी किंवा आपले जे व्यवहार होण्यासाठी आपले परदेशातही आपल्या वकिलाती किंवा उच्चायुक्त कार्यालय असतात. ह्यासाठी बी 2 विभागणं असे आपल्याला पाहायला मिळतं. पहिला विभाग म्हणजे जे कॉमनवेल्थ नेशन आहेत, त्या कॉमनवेल्थ नेशन म्हणजे उपायुक्त कार्यालय असतं. तर जे नॉन कॉमनवेल्थ नेशन आहेत त्यांच्यासाठी वकिलाती असतात किंवा दूतावास असतात. त्या ठिकाणच्या रचनाही आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामध्ये काही नावं आपल्याला महत्त्वपूर्ण राहतात. त्यात उच्चायुक्तांच्या कार्यालयाचा जर आपण विचार करायला गेलो तर उच्चायुक्त, उपउच्चायुक्त, मंत्री म्हणजे ते कॉन्सिलर असतात, निरनिराळ्या विभागांच्या पदाचे त्यांच्यावर जबाबदारी तिथं असतात. त्यानंतर सल्लागार, प्रथम सचिव, द्वितीय सचिव आणि अन्य कर्मचारी, अशी रचना ही उच्चायुक्तांच्या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण दूतावास किंवा एम्बेसीचा विचार करतो तर त्यामध्ये प्रथम उतरत्या भाजणीने सुरुवात करायला गेली तर प्रथम राजदूत येतात. ते त्या दूतावासाचे प्रमुख असतात. त्यांच्या खाली मंत्री, प्रथम सचिव, द्वितीय सचिव, तृतीय सचिव, ॲटशे, विभाग प्रमुख, अशी एक उतरत्या भाजणीची रचना असते. आपण पाहिलं की हे 3 झाले, एक परराष्ट्र मंत्रालयाची रचना, एक दूतावास आणि तिसरं उच्चायुक्त कार्यालय. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण बघतो की संयुक्त राष्ट्र ही महत्त्वाची संघटना आहे. त्या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेमध्ये आपला प्रतिनिधी, एक खास प्रतिनिधी, कायमचा प्रतिनिधी नेमला असतो, तो एक काम करत असतो. आणि चौथी गोष्ट, ज्या ठिकाणी आपण जे हे नेमलेले आहेत आपली सांस्कृतिक केंद्रे आहेत, त्या सांस्कृतिक केंद्रांचा संचालक, उपसंचालक या पदासाठी आपण विविध अशा
आपल्या कार्यालय किंवा आपल्या संस्था उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स हे एक संचालक पद आपल्याला या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतं. आपण बघितलं की साऊथ ब्लॉक ह्या जर रचना कुठे जर आपण विजय चौकातून राष्ट्रपती भवनाकडे जायला निघालो तर डाव्या साईडला आपल्याला साऊथ ब्लॉक हा पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आपण बघितलं की प्रधानमंत्री कार्यालय असतील, उपराष्ट्रपती संरक्षण मंत्री यांच्या कार्यालयाला आहे. त्यानंतरनं हे झालं आपल्या रचना. पण भारतामध्ये देखील परराष्ट्रांच्या विविध वकिलाती ह्या भारतातील दिल्ली स्थित आहेत. त्यामध्ये मग चाणक्यपुरी आहे. या चाणक्यपुरीमध्ये विविध राष्ट्रांच्या वकिलाती आहेत, त्यांसाठी त्यांची कार्यालय, त्यांचे राजदूताचे निवासस्थान या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण हे करत असताना आपल्या सर्वसामान्य जनतेला फक्त एक गोष्ट माहीत असते की अति महत्त्वाच्या व्यक्तींचा भारत दौरा झाला किंवा दुसरे भारतात आले तर त्यांचा कशा पद्धतीचा राजशिष्टाचार होतो. तर हा राजशिष्टाचाराच्याही 4 पद्धती आहेत. त्या पहिली गोष्ट ज्यावेळेस स्टेट व्हिजिट म्हणजे दुसऱ्या देशाचे राष्ट्रप्रमुख ज्यावेळेस औपचारिक भारत दौऱ्यावर येतात त्यावेळेसची कशी रचना असते. तर त्या सुरुवातीला त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये मानवंदना देण्यात येते. त्यानंतर 21 तोफांची सलामी. ते झाल्यानंतर आपल्या राजघाटवर जाऊन गांधीजींच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करणं हे बंधनकारक असतं. त्यानंतर मग राष्ट्रपतींच्या वतीनं राष्ट्रपती भवनात आणि प्रधानमंत्र्यांच्या वतीनं हैदराबाद हाऊस त्यांना शाही भोजन दिलं जातं. त्यानंतर दुसरा असतो प्रकार तो ऑफिशियल व्हिजिटचा. यामध्ये तो दौरा औपचारिक नसला तरी त्याच्यात समारंभ किंवा राजघाटला जाऊन वाहण्याची गरज नसते, मात्र ह्याचा खर्च हा भारत सरकार करत असतो. त्यानंतरचा वर्किंग व्हिजिटमध्ये काय असतं, दुसऱ्या देशाचे महत्त्वाचे अधिकारी हे भारतात वार्ताघाटी करण्यासाठी, चर्चा विनिमयासाठी, भारतीय नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी आलेले असतात. तर तो खर्च हा भारत सरकार करत नसतं, ते त्यांच्या संबंधित देशाला करावं लागतं. आणि चौथी असतं ते प्रायव्हेट व्हिजिट. त्या व्हिजिट म्हणजे वैद्यकीय असेल, धार्मिक पर्यटन असेल, शस्त्रक्रिया, धर्मस्थळ भेट यासाठी आलेले असतात. त्यासाठीचा खर्च हा भारत सरकार त्यांना देत नाही, ते स्वतः खर्चाने आलेले असतात. हे झालं तरी परराष्ट्र सेवेचं हे सगळं आपण रचना बघितली. तर परराष्ट्र सेवा चालवण्यासाठी एक प्रशासकीय सेवेतून त्यांची भरती केली जाते. त्यासाठी परराष्ट्र सेवा परीक्षा घेतली जाते. त्या म्हणजे आपले जे लोकसेवा आयोग आहे तेच परीक्षा घेतं. पण ह्या क्षेत्राकडे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा, मराठी जणांचा ओढा कमी असल्याची खंत लेखक ह्यामध्ये नोंदवतो. त्यामुळे या क्षेत्राकडे येणं गरजेचं आहे की या क्षेत्राची माहिती हे आपल्या मराठी माध्यमांनी घेतली, माध्यमातली मुलांनी, महाराष्ट्रातल्या मुलांनी यामध्ये दाखल झालं पाहिजे. IASचं वेळ असतंच, त्याबरोबर IFS ही राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी बी ह्यातनं मोठ्या प्रमाणावर करण्याची संधी असं ते म्हणतात. कारण अलीकडल्या काळात जगातील देशांचं परस्वावलंबन जसजसं वाढत चाललंय तसतसं विकासाचं क्षेत्र विस्तारत आहे. या विकासात क्षेत्र विस्तारत असताना या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या भरपूर संधी आहेत. पण हे करत असताना IFS साठी जो विद्यार्थी येणार आहे त्यासाठी काही गोष्टींची त्याची तयारी असणे गरजेचं ठरतं असं त्या लेखकांनी मांडलंय. कारण IFS मध्ये आल्यानंतर तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे, देशांचे संबंध सुधारणार. पण हे करत असताना तुम्हाला इंग्रजीचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. इतिहास, कला, संस्कृती, जागतिक इतिहास काय आहे, तिथल्या संस्कृती काय आहेत, कशा पद्धतीनं त्यांच्या राजकारणाला आकार घेत गेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. वाटाघाटी, चर्चेचे कौशल्य, चाणक्षता, भाषेचा संयम, भाषेवरील प्रभुत्व या शब्दांचा सगळ्या गोष्टींचा तुमच्यामध्ये समावेश असला पाहिजे. ही कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी तुमचं साहित्य, राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, संस्कृती, प्रसारमाध्यमे, आत्मचरित्र यांचा बारीक अभ्यास असावा असं लेखक त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतो. ही आपली या पद्धतीने आपण परराष्ट्र सेवेत सहभागी झालं पाहिजे. पण हे त्या ठिकाणी ते नोंदवतात. त्यानंतर ह्या परराष्ट्र सेवेचा गाडा हाकत असताना फक्त परराष्ट्र मंत्री, वकिलाती ह्याच नाहीत, तर त्याच्याबरोबर त्यांना सहाय्य करण्यासाठी बऱ्याच अनेक संस्था या कार्यरत असल्याचे पाहायला मिळतं. त्यातीलच एक सप्रू हाऊस आहे, 1980ला सुरू झाले. तर जे आपले माजी मुत्सद्दी आहेत, जे आपल्या परराष्ट्र सेवेत काम करून किंवा राजदूत पदावरून निवृत्त झालेले आहेत, अशांचं एक हे सप्रू हाऊसमध्ये एक चर्चा आहे, त्यांची एक मंडळ आहे. त्यांचं उद्दिष्ट काय असतं तर त्यांना आलेले अनुभव, वर्तमानकालीन घडणाऱ्या घटनांसाठी त्यांनी आयोजित केलेली चर्चासत्र, त्यातील विचार विनिमय या सगळ्यांचा फायदा हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यासाठी हे सप्रू हाऊसमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन डिप्लोमॅट्स, माजी भारतीय राजदूतांची ही संघटना आहे. त्यानंतरनं आपली इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर असेल, ही 1943ला स्थापन झालेली आहे. तर 2001 साली ह्या संस्थेला आपल्या भारताच्या संसदेने महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देखील दिलेला आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून देखील परराष्ट्र सेवेसाठी परराष्ट्र धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन ही एक संस्था या दृष्टीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळते. हे झालं. आपण बघितलं की चाणक्य
पुरी नावाची एक आपल्या दिल्ली स्थित एक विभाग आहे. तर ह्यामध्ये साधारणतः सर्व ज्या भारतात वकिलाती आहेत विदेशातील देशांच्या, त्या वकिलातींची जागा म्हणजे ही चाणक्यपुरी आहे. त्यामध्ये मग 152 देशांच्या वकिलाती भारतात आहेत. त्यानंतर 20 देशांनी भारतासाठी विशेष प्रतिनिधी नेमला आहे, पण त्यांच्या वकिलाती भारतात नाहीत. मग ते म्हणजे काय, तर त्यांचं भारतासंदर्भातलं कामकाज हे दुसऱ्या देशात त्यांच्या असलेल्या वकिलातीमार्फत चालतं. तर त्यानंतर 33 देशांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचं कार्यालय हे भारताच्या आपल्या दिल्ली स्थित या चाणक्यपुरी परिसरात आहे. ह्या एकंदरीत ह्या चाणक्यपुरी ही आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या घडामोडींचं एक केंद्र आहे. तर इथली परिस्थिती अशी असते की आपण बघतो की तिथले राजदूतांची कार्यालय ते अतिशय सुंदर वास्तुशिल्प हे असतात आणि त्यांच्यामधनं जाणारा जो आपला दुतर्फा मार्ग असतो, तिथं माळी काम करणारा कर्मचारी आपल्याला वाटतो तो एकाग्र चित्ताने तर काम करतोय, पण खऱ्या अर्थानं तो माळी काम न करता त्या ठिकाणच्या आपल्या गुप्तहेरांना माहिती देण्याचे काम करत असतो. कोणत्या ठिकाणी कोण येत आहे, कशा पद्धतीच्या गाड्या येतात यासारखी गुप्त माहिती ते त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत असतो. तर देशाची शान प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी ह्या राजपुतांची असते. त्यामुळे त्यांची निवासस्थान ही सर्वोत्तम आणि सर्व सोयीने सुसज्ज अशी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर असं असलं तरी भारतीय परराष्ट्र धोरणाचा हे गाडा हाकणारी जी परराष्ट्र यंत्रणा आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांची कमी असल्याची खंत या ठिकाणी क्रांती वाजपेयी यांनी बोलून दाखवली आहे. कारण इतर जगाच्या तुलनेत आपली 121 कोटीहून जास्त लोकसंख्या असतानाही आपला गाडा आत्ता हजार परराष्ट्र कर्मचारी किंवा राजदूतांच्या डिप्लोमॅटच्या माध्यमातून आखला जातो. हीच तुलना जर आपण अमेरिकेशी केली तर 35 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत आज 20,000हून जास्त डिप्लोमॅट्स आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या रचना सुधारण्याची गरज त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आपली परराष्ट्र सेवा जी संस्था आहे ती साधारणतः 1983 स्थापन झालेली आहे. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे, संबंध, व्यापार, संरक्षण, सुरक्षा, शिष्टाचार, वाटाघाटी या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या मुत्सद्द्यांना देण्याचं काम या ठिकाणी होत असतं. दुसरी गोष्ट, भारतीय लोकशाही असेल, भारतीय निवडणूक असेल, न्यायव्यवस्था असतील, सांस्कृतिक विविध असतील, यांचं परराष्ट्रातील जे राजदूत आहेत त्यांना विशिष्ट असं आकर्षण आहे. कारण तिकडे लष्करशाही असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, त्यामुळे यांना लोकशाही ज्या आपल्या भारतीय संस्था आहेत त्याच्याबद्दल जाणून घेण्याची महत्त्वपूर्ण त्यांना हे असते. तर दुसरी गोष्ट आपली ही झाली भारतातली असणार. तर भारताच्याही विदेशात मोठ्या प्रमाणात आपल्या उच्चायुक्त कार्यालय असतील किंवा एम्बसी हे त्या माध्यमातून आपल्या परराष्ट्र धोरणाचा गाडा आखण्याचं काम करत असतं. त्या दृष्टीने ही महत्त्वाचं आहे. आता परराष्ट्र सेवेत काम करतानाही 2 गोष्टी पाहायला मिळतात, एक प्राईज पोस्टिंग, एक पनिशमेंट पोस्टिंग. म्हणजे पाश्चात्य जगातात किंवा युरोपामध्ये जर आपल्या राजदूतांची किंवा संधी सेवा डिप्लोमॅटची नियुक्ती झाली तर ती प्राईज पोस्टिंग असते. पण त्याच वेळेस जर ती आफ्रिकन राष्ट्र असतील, USSR यासारख्या ठिकाणी आत्ताच्या काळात जर नियुक्त झाल्या तर ती पनिशमेंट पोस्टिंग असं समजलं जातं. त्याचबरोबर कट प्राईज डिप्लोमसी नावाचं एक गोष्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कारण एकाच राजदूताच्या माध्यमातून जास्त देशांची कामकाज पाहण्याचं या काम केलं जातं. ह्या अलीकडच्या काळात आपल्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये किंवा सेवेमध्ये हिंदीचं वर्चस्व वाढायला लागले असं लेखक म्हणतात. कारण NDAच्या काळामध्ये हिंदीला प्राधान्य दिलं आणि साधारणतः आपल्या सुषमा स्वराज ज्यावेळेस परराष्ट्रमंत्री होतात त्या काळात मोठ्या प्रमाणावर या हिंदीला प्रोत्साहन मिळाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपलं परराष्ट्र चाणक्यपुरीमध्ये बी परराष्ट्र धोरण हाकण्यासाठी 2 विभाग असलेले पाहायला मिळतात. एक म्हणजे आपलं एक अकबर भवन आणि दुसरं शास्त्री भवन. या दोन्ही ठिकाणी विविध मंत्रालय आपल्या ह्याच्यामधल्या परराष्ट्र धोरणाअंतर्गत ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत त्या विभागांची कामकाज त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपण बघितलं की आपल्या परराष्ट्र धोरणाला आकार हा सर्वप्रथम सुरुवातीच्या काळात हा नेहरूंच्या विचार धोरणाने किंवा नेहरूंच्या परराष्ट्र मंत्री असतील किंवा प्रधानमंत्री ह्या दोन्ही त्यांच्याकडे असल्यामुळे एक प्रभाव किंवा आपल्या परराष्ट्र धोरणा स्वातंत्र्योत्तर परराष्ट्र धोरणाचा पाया ह्यातून रचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यांनी अलिप्तवादी संघटनेची स्थापना केली असून परराष्ट्र मंत्रालयाची पायाभरणी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला एक प्रश्न आला होता की पार्लमेंटचं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये योगदान काय असतं. तर त्या दृष्टीनं नेहरूंच्या काळात परराष्ट्र धोरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाअंतर्गत एक परराष्ट्र धोरण समिती कार्यरत होती. त्यानंतरनं जे आपले महत्त्वाच्या कामकाजाचा जो आढावा आहे परराष्ट्र घेण्यासाठी एक संसदीय सदस्यांची एक सल्लागार समिती नेमली जाते. त्यानंतरनं त्या मंत्रालयाच्या आर्थिक तरतुदी, खर्च, या धोरणात्मक बाबी यावर ह्या माध्यमातून वचक ठेवण्याचं किंवा धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम हे आपलं ही करत असते. नेहरूंच्या काळात आपल्या परराष्ट्र मंत्रालयात 4 समान अधिकार असलेले सचिव होते.
तर पहिले होते एक महासचिव, ते जनरल सेक्रेटरी म्हणून काम करायचे, दुसरे होते परराष्ट्र सचिव या पदावर काम करणार, तिसरं राष्ट्रकुल सचिव आणि चौथे खास सचिव. पण अलीकडल्या काळात पाहिलं तर एकच परराष्ट्र सचिव जे आपले आता हर्षवर्धन श्रृंगला आहेत, त्यांच्या अंतर्गत मग बाकीचे परराष्ट्र सेवा संस्था असतील, आर्थिक संबंध असतील, पूर्व पश्चिम विभागासाठी असणारे दूत असतील, सचिव असतील, हे एकत्रित काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपल्या परराष्ट्र सेवेमध्ये महाराष्ट्रातील परराष्ट्र मंत्री म्हणून भूमिका बजावलेले किंवा एक सक्षम असं काम केलेले यशवंतरावजी चव्हाण साहेब आहेत. त्यांनी साधारणतः 1974 ते 77 या काळामध्ये भारताचं परराष्ट्र मंत्रिपद भूषवलं होतं. या काळात त्यांनी 31 देशांना औपचारिक भेटी दिल्यात. त्यातूनच त्यांच्या अनुभवातून एक संपन्न झालेलं इंडियाज फॉरेन पॉलिसी हे स्वलिखित पुस्तक हे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी म्हटल्यानुसार आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया हा गांधीजींनी आफ्रिकेतल्या दौऱ्यात त्यानंतरनं नेहरूंनी तो मजबूत केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी मांडले. आपल्या चीनची आपल्या 62च्या युद्धानंतर आपले चीनशी झालेले युद्धामुळं आपले संबंध हे बिघडलेले होते किंवा राजदूतीय संबंध तसे प्रस्थापित नव्हते, ते प्रस्थापित करण्याचं काम यांच्या काळात झाले. पोर्तुगीजच्या काळात जे आपलं आपण गोवा देव दमन घेतले त्यांच्याशी राजदूतीय संबंध प्रस्थापित करण्याचं काम यांनी केलं. अमेरिकेला आणीबाणीनंतर इंदिरा गांधींबद्दल झालेली प्रतिकूल परिस्थिती सुधारण्यासाठी यांनी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरनं त्यांनी चीनसोबत व्यवहार करताना त्यांची जागतिक दृष्टिकोन काय आहे, त्यांचे मैत्री करताना ती विचारात घेतले पाहिजेत असं पद्धतीचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळे चीनची मानसिकता काय, त्यांची प्रवृत्ती कशी आहे, या ज्या सर्व संबंध यांचा विचार करून त्यांच्याशी संबंध प्रस्तावित करावेत अशा पद्धतीचं मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं पाहायला मिळतं. त्यानंतरनं परराष्ट्र सेवेच्या आपण वकिलाती बघितल्या, भारतात परराष्ट्रात असतात, त्यामुळं ह्या वकिलातीमार्फत कामकाज तर चालतंच. त्यानंतर व्यापारी कार्यालयही मोठ्या प्रमाणात कामकाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातूनच मग आपले परराष्ट्र संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी वेगवेगळी आपल्या संस्था ह्या कार्यरत आहेत, व्यापारी संस्था आहेत. फिक्की असेल, त्या फिक्कीप्रमाणे अनेक आपल्या व्यापारी संस्था या माध्यमातून काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. ह्या परराष्ट्र नीती किंवा राजनैतिक शिष्टाई हे करत असताना जे आपले पुस्तक आहे की साऊथ ब्लॉक दिल याच्या शिष्टाईच्या या प्रस्तावनेतच सुधीर देवळे सांगतात की तुम्ही ही शिष्टाई करत असो किंवा परराष्ट्र नीती करत असो, 4 गोष्टी ह्या तुम्ही महत्त्वाच्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये एक राष्ट्रहित, सद्य परिस्थितीची तुम्ही पूर्ण माहिती, अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती असली पाहिजे. घटनांचं आणि परिस्थितींचं विश्लेषण हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करावं पाहिजे. तुमच्याकडे संभाषण आणि वाक्चातुर्य ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी मत मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.